आज आहे रविवार. एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि मी आता आवरले माझं स्वतःचं घर आवरायचे. कविता आमची 12:30ला 1ला येते आणि त्या अगोदर माझ्याकडे आज गेस्ट येणार आहेत, तर त्यांच्यासाठी इडली बनवायची आहे. मी काल रात्री जे काही मिक्स डाळीचं सगळं भिजत ठेवलंय त्याचे डोसे करायचे मस्त आणि चटण्या करायच्या आहेत, सांबार करायचं आहे. तर त्या अगोदर आता प्रीतीची मी रूम दाखवणार आहे तुम्हाला. ही मुलं बघा, म्हणजे असं नाही आहे की सगळीच मुलं अशी असतील. मीच याला लाडावून ठेवले. काही स्वतःचं तो आवरत नाही, म्हणजे रूमचं म्हणते मी. आणि आंघोळीला गेलाय तोपर्यंत आता मला ती रूम क्लीन करायची आहे सगळी. आणि रोज मी काय करते, तो जेव्हा जातो क्लासला ना त्यानंतर मग मी ती क्लीन करून घेते प्रॉपर व्यवस्थित. मग मलाही असं वाटतं जाऊ दे, एवढा तरी वेळ यांचा कशाला वाया घालवायचा. आणि जेन्युअनली खूप अभ्यास करावा लागतो या मुलांना. तर ठीक आहे, चला कामांना सुरुवात करूया. कोणीतरी येणार असेल तर असं वाटतं ना की आपलं घर अजून स्वच्छ दिसायला हवं नेहमीप्रमाणेच. तर हे कॉमनचं एक वॉश बेसिन मला घासायचे, ती बेडरूम नीट करायची. आमची बेडरूम आहोंनी व्यवस्थित चकाचक व्यवस्थित करून ठेवली आहे. क्लीन म्हणजे बेडशीट चेंज करायचं होतं, जे आम्ही विकेंडलाच करतो जनरली. चला मग आजचा रविवार आय होप की खूप छान जाईल सगळ्यांना आणि आम्हाला सुद्धा खूप प्रोडक्टिव्ह जावो, कारण खूप सारी कामं पेंडिंग आहेत आमची. चलो बघा रूमची अवस्था बघा. याच्या हे बघा दप्तर बघा. किती वेळा सांगितलं बाळा ठेवत जा जरा व्यवस्थित. नाही, चला आवरूया आपण. फायनल झालंय. हे दप्तर असं व्यवस्थित ठेवायला ह्या मुलांना काय जात असेल, का असं अस्ताव्यस्त करमत नाही वाटतं प्रितीशला. एकदा ह्या बुक मधला अभ्यास करायचा, थोडस त्या बुक मधला करायचा. ये रे प्रीती, झालंय सगळं. मला एकदा कॉमेंट होती की ताई तू इडलीसोबत फक्त चटणीच बनवते, सांबार बनवत नाहीस का. तर मी बनवते, पण प्रत्येक वेळीच बनवते असं नाही आहे. तर चला आज मैत्रिणी येते म्हणून सांबारही बनवते आहे. आणि यामध्ये ना जो आपला दुधी भोपळा असतो तो कधी मी ट्राय करते, कधी लाल भोपळा असतो तोही ट्राय करते यामध्ये. बट आज माझ्याकडे दोन्हीपैकी एकही नव्हता. ओन्ली बटाटा, टोमॅटो, कांदा, शेवग्याची शेंग, तुरीची डाळ, हिरवी मिरची आणि बाकीचं अद्रक, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे तर सारं असतंच. अशा पद्धतीनं मी सांबार बनवणार आहे. आणि मी तिकडे स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे. तोपर्यंत आहोंनी इथे छानपैकी असा हा सोफा कवर टाकून घेतला, डायनिंग टेबल स्वच्छ पुसून घेतला, कारण ब्रेकफास्ट डायनिंगवरतीच आम्ही करणार आहोत. आणि मग मी लगेचच खोबऱ्याची चटणी करायला घेतली आहे. बरं, हे जे काही डिटॉक्स वॉटर आहे हे ना बालीमध्ये सुद्धा अवेलेबल होतं आणि एवढं कॉस्टली विकलं जायचं तिथे. तर आल्यानंतर मात्र मी आपलं डेली आता हे बनवते. फक्त काकडी आणि लिंबू टाकते त्यामध्ये आणि पाणी. बीट वगैरे आपण टाकू शकतो, पण सध्या माझ्याकडं नाही आहे अवेलेबल म्हणून मी टाकत नाही आहे. पण ॲटलिस्ट लिंबू तरी मी डेली पिते आता यामध्ये टाकून. आणि फक्त लिंबूमुळे पित्त वगैरे व्हायला नको म्हणून मग मी त्यामध्ये काकडीही ॲड करते आहे. दहशत बघा माझी. पाणी सांडले आहोंच्याकडून तर लगेच पुसून घेत आहेत. आणि दोघांनी मिळून स्वयंपाक केला की पटकन होतो, हो की नाही. आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात मी खूप अशी म्हणजे नाही का कॅमेरा फेस करून छान पॉझिटिव्हली करण्याचा प्रयत्न केला. कारण मला ना बऱ्याच वेळा अशाही कॉमेंट येतात की तू म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर येऊन छान अशी व्लॉगची सुरुवात करत जा. पण जेव्हा पहाटे उठतो ना तेव्हा खरंच ते पॉसिबल होत नाही, कारण अवतर दाखवण्यासारखं नसतोच. हो, झोपेतून उठल्या उठल्या काय कॅमेऱ्यासमोर येणार ना, नंतर स्वतःलाच भीती वाटेल एडिट करताना की यार किती हॉरिबल दिसतोय आपण, हो की नाही. तर चला जे काही मिक्स डाळ मी काल भिजवल्या होत्या त्या वाटायला देते आहोंकडे. आणि मी त्यामध्ये काय काय ॲड केलं माहिती आहे, तर लसूण, अद्रक, कोथिंबीर म्हणजे कोथिंबीरच्या काड्या ॲड केल्या आणि हिरवी मिरची. आणि लगेचच इडली लावून घेते. आता इडलीचं कसं भिजायला घातलं, बॅटर कसं बनवलं हे मी बऱ्याच वेळा शेअर केले. माझ्यावर भरोसा नाही. बरोबर, परफेक्ट, सिम्पली परफेक्ट. गॅस वाढवा.
किती दिवसांपासून मी विचार करते की हे तडका पात्र चेंज करायचं, पण होतच नाही आहे. तडका द्यायची वेळ जेव्हा येते ना तेव्हा लक्षात येतं की अरे यार हे चेंज करायचं राहूनच गेलं आहे. इतकं छोटं आहे ना हे की खूप स्ट्रगल करावं लागतं मला. आणि मी जेव्हा केव्हा नारळाची चटणी बनवते मला अशी काश्मीरी मिरची टाकायला त्यामध्ये खूप आवडते. म्हणजे मी याच्याशिवाय बनवतच नाही ती चटणी. हे बघा, ही काश्मीरी तडका मिरची तिखट नसते, पण तळल्यानंतर काय फ्लेवर येतो हिचा मस्तच चटणीलाही, आणि ती चोखून खायलाही छान लागते. बरं, आता मी जे काही सांबारमध्ये या शेवग्याच्या शेंगा ॲड करते ना, तर हे पूर्ण शिजवून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं स्मॅश करून घेते. आणि सांबार खायला त्रास व्हायला नको म्हणून या शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीनं पूर्णपणे त्यामधला जो काही गर आहे तो काढून पुन्हा मी हे असं सांबार फोडणीला घालते. फोडणीला घालताना काय फक्त जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण, लाल तिखट, मी घरचा मसालासुद्धा टाकते जो आईनं दिलेला आहे, आणि सांबार मसाला जो आपण कोणताही वापरू शकतो, सुहाणाचा किंवा एव्हरेस्टचा जो आपण आणलेला असेल तो, आणि आठवणीनं हिंग. आणि मग जे काही शिजवून ठेवलं आहे त्यामध्ये फोडणी घालते. मस्त होतं सांबार. पण काय होतं माझ्याकडून नेहमी माहिती आहे, घट्टच होतं ते. म्हणजे प्रत्येक वेळेला ठरवते की नाही नेक्स्ट टाइम आपण इम्प्रूव्हमेंट करू, पण मी विसरून जाते तोपर्यंत, आणि नेहमीप्रमाणे ते घट्टच होतं. नॉर्मल चिकन असतं. सांगा पुन्हा एकदा कशी झाली इडली. इडली संपवली मी, पण छान झाली. टेक्स्चर एकदम बेस्ट आलं. हा ना, ऑफ कॅमेरा आमचं झालं होतं कौतुक, हे ऑन कॅमेरा सुरू आहे. पुन्हा एकदा जबरदस्ती सुरू आहे. आणि ही माझी बेस्टी बघा, बस म्हटलं खायला गरम गरम सोबत खाऊया सोबत. ती चांगली झाली तशी इडली जमते मला. कधी फिश खायला यायचं मग? या कधी या. आता एवढं कौतुक खायला नाही ग, तू शिकव मला, शिकव. सर्टिफिकेशन झालं पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो की फिश खायचे, रेग्युलर खायचे. हे बघा, प्रवीणनी केलंय. बघ ना किती छान केलंय नवऱ्याने माझ्या. बघ ना, परत पुढच्या वेळी आम्ही येणार परत. आता आमचा नंबर आहे, परत येणार काय? एवढाच तुझ्या आगून घेऊ आपण. मला तिला बांधून घ्या. हो, जेवायचं नाही. जेवायचं डायरेक्ट रात्री जेवायचं. ऑलरेडी खूप खाऊन झाले. थोड्या वेळात जिरतं. नाही तांदळाचं असतं भुसभुशीत, जिरतं लगेच ते. हो की नाही, हलकं होतं की नाही थोड्या वेळाने. नाही म्हणतात. ही तीच हर्षा आहे जिने मला माझ्या अडचणीच्या काळामध्ये प्रितीशला सांभाळलं होतं आणि मला खूप मोठी मदत केली होती. आणि याच्याशी बोलून, गप्पा मारून आणि एक छानसा वेळ तिच्यासोबत स्पेंड करून खूप बरं वाटलं आज. कुठे गेलं गाणं? गाणं कुठे गेलं? तुम्ही काय सांगितलं मला माहिती होतं तुम्हाला तर. आता कायझेन, तू मला प्रश्नच कसं काय विचारू शकतेस? कायझेनचा अर्थ मला माहिती आहे. सांगा मला कायझेन काय असतं. सांगा की. तुला काय माहिती? तुला काय माहिती? कायझेन म्हणजे एखादी गोष्ट जर का तुम्हाला करायची असेल तर ती डायरेक्ट स्टार्ट न करता तुम्ही रोज त्या गोष्टीवरती थोडं 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 स्टेप बाय स्टेप काम करायचं. टायनी स्टेप्स, बेबी स्टेप्स घ्यायच्या आणि त्याच्यावरती एका स्टेजला पुन्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल आज मी 1 किलोमीटर, मला रोजचं 4 किलोमीटर चालायचंय. असं करत जाऊ नका. तर मी सुरुवात करणार. उदाहरण तर वेगळं घ्यायचं. कुठे चालायचं तिकडे. पण मला काय म्हणायचं कळलं ना तुम्हाला? कायझेन म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करत राहायचं. तेच ना, डायरेक्ट एखाद्या गोष्टीत उतरायचं नाही. पहाटे 4 ला उठायचे ना तुम्हाला, तर तुम्ही पहिल्यांदा 6 ला उठा. 7च्या ऐवजी जर का तुम्ही 7 ला उठताय, 7च्या वेळी तुम्हाला पहाटे 4 ला उठायचे. ग्रॅज्युअली इम्प्रूव्हमेंट. तर तुम्ही डायरेक्ट 4 ला नाही उठायचं. मग तुम्ही एक दिवस उठाल, दुसऱ्या दिवशी नाही उठणार तुम्ही, पुन्हा झोपणार तुम्ही. तर ते तसं होऊ नये. तसं होऊ नये म्हणून थोडी इम्प्रूव्हमेंट करायची. काय बरोबर आहे? हे ना सारं मी घेणार नव्हते पण
पण असं वाटलं जाऊ दे ठेवूया, हे चुकून शूट झालं आहे. कॅमेऱ्यासमोर आव्हाचे नसतात, खूप वेगळे होतात ते. आणि मी कॅमेरा चालू केला हे मलाच माहिती नव्हतं. ॲक्च्युली मी अडकवून आले स्टँडला आणि नंतर शूट करणार होते चहाचं वगैरे, आणि ते कधी सुरू झालं होतं माहिती नाही. ठेवून दिलं मी तसंच. आणि असं वाटलं की जाऊ दे करूया तुमच्यासोबत शेअर, की असं काहीसं सुरू होतं. आणि हे बघा, मी काहीतरी सांगायला जाते आहोंना, आणि आहो त्यामध्ये हे अशा पद्धतीने मापं काढत असतात. त्याच्यासाठी 3 वेगळे कप घेतलेत बघा आहोंनी. आमच्याकडे कपांची इतकी गरिबी आली आहे, कोणीतरी आम्हाला गिफ्ट करा चहाची कप. पुण्यात जायचं ठरवलं होतं आज, गेलो नाही माझ्या या आजारपणामुळे. आणले असते छान छान कप वगैरे, मी ठरवलं होतं तिथं जायचं. दगडूशेठच्या बाजूला शॉप्स आहेत भरपूर. मला पितळेचे पण काही सामान आणायचंय. वीकमध्ये सुट्टी घ्याल का, जाऊया आपण? हर्षा ही माझी अशी मैत्रीण आहे की जी फक्त नावाला मैत्रीण असं मी तिला टॅग दिलेलं नाही आहे. अगदी मनापासून ती माझी मैत्रीण आहे. कारण जे अडचणीच्या काळात घरच्यांनी आम्हाला साथ दिली नव्हती. काही गोष्टी ना मला तुमच्यासोबत शेअर करायच्या नसतात, मी खूप कंट्रोल करते स्वतःवरती. पण असा काही रेफरन्स येतो की मला असं वाटतं की नाही, करावं मन मोकळं, सांगावं. प्रितीश 3री-4थीला होता तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा मी जॉबला जायची आणि त्यावेळेला प्रितीशला सांभाळायला त्याची आजी आली होती. आणि अचानक आठवड्याभरासाठी म्हणून मी गावाला जाऊन येते म्हणून त्या ज्या काही गेल्या, गायब झाल्या, त्या पुन्हा स्वतःच्या मेडिसिनची जेव्हा वेळ आली तेव्हाच त्या आल्या. मग मी मागे काय केलं होतं प्रितीशचं, त्याला कुठे ठेवलं, कसं केलं, याची बिलकुलही त्यांनी खबर घेतली नाही किंवा विचारलंही नाही. आणि असं हे बऱ्याच वेळा झालं आहे आमच्या बाबतीत. खूप अडचणीच्या काळामध्ये आम्हाला नाही घरच्यांनी म्हणावी अशी साथ दिलेली. मला तर आजपर्यंत ॲक्सेप्टही केलं गेलेलं नाही आहे. तर अशा अडचणीच्या काळामध्ये जर का माझी एखादी मैत्रीण माझ्या मदतीला धावून येत असेल तर तिला मी आयुष्यभर कसं काय विसरू शकते, हो की नाही? त्यातलीच ही आहे हर्षा. खरंच खूप मनापासून थँक्स डिअर. आता यावर काही जणींना असं वाटेल की तुम्ही अपेक्षाच का करता, पण कसं असतं ना, तर दोन्हीकडून असतं. त्यांना जशा आपल्याकडून अपेक्षा असतात तशा आपल्यालाही त्यांच्याकडून काही ना काही अपेक्षा ह्या असतातच. नाही, या पोटलीमध्ये माझ्या मैत्रिणीने, ती आहे आजऱ्याची. आजरा कोकण साईडला येतं, कोकणातच येतं ना, प्रॉपर कोकणातच येतं ना. तर तिथून दिलेली नाचणी आहे, म्हणजे त्यांच्या शेतात पिकलेली. अगदी आता या गोष्टीला 1 वर्ष झालं की मी माझ्या मैत्रिणीकडे म्हणजेच मुंबईला वृषालीकडे गेले होते. माझी ही MSWची मैत्रीण बरं का, आम्ही रूममेट होतो. तर तिने दिलेली नाचणी आत्तापर्यंत टिकली आहे की जिचे मी डोसे बनवत असते. आणि ती दळून आणायला शेवटचं दळण होतं आजचं तिचं. बाजरी, नाचणी आणि ज्वारी ही 3 महत्त्वाची दळणं करायची होती. आणि विकेंडशिवाय हे नाही जमत आपल्याला, हो की नाही? कारण आहो आणतात आमच्याकडे दळून म्हणजे मी तयार करून देते सगळं आणि आहो ठेवायला जातात आणि घेऊनही येतात. यानंतर तिघांनी मिळून एक छान अशी वेब सिरीज लावली आहे जी देशावरची होती. पुढे कळेलच तुम्हाला कोणती होती. खूप छान आहे, बघण्यासारखी आहे, नक्की बघा. 5 काहीतरी एपिसोड आहेत. आता एवढे एपिसोड पाहणार म्हटल्यानंतर मग सगळी बाकीची कामं काढून आम्ही बसलो होतो. जसं की मी सगळ्या पालेभाज्या निवडून घेतल्या आणि खूप साऱ्या आणल्या होत्या आहोंनी. आणि कल्पनाने दिलेल्या भुईमुगाच्या शेंगा फोडायला घेतल्यात आहोंनी. त्यातल्या अर्ध्या मी ऑलरेडी फोडून घेतलेल्या होत्या, उरलेल्या अर्ध्या आहो फोडतायत. हे खूप किचकट काम असतं, खूप वेळ लागतो शेंगा फोडायला. हां, पण गावच्या या ज्या काही शेंगा असतात ना देशी, यांची टेस्ट म्हणजे या शेंगदाण्याची टेस्ट काही वेगळीच असते. आम्ही सिरीज बघितली, एवढी छान होती. 9:45 होत आहेत बघा. आणि काय हो सिरीजचं नाव होतं अहो? सलाका. कोणती? सलाका. ओके. आणि आत्ता आमचं एक पार्सल रिसीव्ह झालंय, याचीच वाट बघत बसलोय आम्ही. आम्हाला 9:30लाच झोपायचं असतं, कारण पहाटे उठायला तुम्ही विचारता ना की एवढ्या लवकर उठता कसं, तर हे रिझन आहे त्यासाठी. काय आहो, मी एक वेळ 10-10:30पर्यंत जागी राहील, पण आहो नाही, बिलकुल नाही. बघा आम्ही काय ऑर्डर केले माहिती आहे, तर एक नवीन पनीरचा बॉक्स. आता माझ्याकडे पनीरचा बॉक्स आहे ऑलरेडी पनीर बनवायचा, पण हा आहोंच्या मित्रांनी सजेस्ट केलाय हा ना. उद्या बनवते मी यामध्ये पनीर. मी बनवणार. हे बघा, हा थोडासा वेगळा आहे. वाव, कलर ओके दिसतोय. पण हा स्टीलचा असून तो स्वस्त होता आणि हा महाग आहे प्लास्टिक असून. हा, कारण हे बघा, जनरली टोफूसाठी यूज करतात हा, आणि पनीरसाठी. होणार आहे का वापर याचा? कसं मेकॅनिझम आहे याचं?
आहोने अप्रूव्ह केलं तर तो ठेवायचा, नाही तर पाठवायचा रिटर्न. प्रेशर पडलं पाहिजे चांगलं, हो की नाही? ते सतत पनीर बनवायला लागतं आम्हाला घरामध्ये आणि नको वाटतं ते सतत सतत. असं याच्यावर प्लेट ठेवायची आणि नंतर स्प्रिंग आहे ना त्यामध्ये. आणि ते काहीतरी फिरवायचं ना मधलं. पुन्हा असं याच्यावर हा टेकलं नाही अजून, दिसतंय मला इथून. होणार आहे का रे? वाटते तुम्हाला होणार का रिटर्न करावं लागेल? नाही नाही होणार नक्की? आणि मग नंतर एक्स्ट्रा पाणी आहे ना ह्याच्यातून नक्की का? होय होय. चला मग ठेवून घ्यायचं ना. चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडे सेंड करूया. आय होप आवडला असेल. आज जे आहे रुटीन ते मी शेअर करते. आवडलं असेल तर नक्की कॉमेंट करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब ही नक्की करा. आणि याचा डेमो उद्या मिळेल नक्की. आजच बनवायचं होतं पण लेट झालं आता. 9:30 ते 10:30 या दरम्यान आम्ही झोपतो म्हणजे झोपतोच. मगच आपण सकाळी म्हणजेच अर्ली मॉर्निंग 4:30, 4:45, 5पर्यंत उठू शकतो. चला मग याच नोटवरती हा व्हिडिओ इथंच एंड करते. बाय.